अ, सर माझा एक बेसिक क्वेश्चन आहे, जो आपल्या डिस्कशनमध्ये आलेला नाही आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की 30 वर्ष जर झाली असतील बिल्डिंगला, तर आपण रिडेव्हलपमेंटसाठी एलिजिबल होतो. पण 99% लोकांना माहिती नाही आहे, की जर तुमची बिल्डिंग C1 कॅटेगरीमध्ये नसेल, तर तुम्ही रिडेव्हलपमेंटसाठी एलिजिबल नसता. तर आता त्या केसमध्ये आम्ही C1 का डिक्लेअर करू नये? नाही, असा असा कोणताच नियम नाही की C1 कॅटेगरी असल्याशिवाय तुम्ही एलिजिबल नसता, असा कोणताच नियम नाही. फक्त PMC तुम्हाला बळजबरी करून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याशी संगनमत करून तुमचा C1 डिक्लेअर करतात. म्हणजे तुम्हाला नोटीस देऊन घाबरून तुम्हाला इथून बाहेर हाकलण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे तुम्ही घाई गर्दीनं तो सांगेल त्या बिल्डरशी करार कराल. म्हणून असा कोणताच नियम नाही. फक्त तुमची डेंजरस असेल तर तुम्हाला डेंजरसला जो इन्सेंटिव्ह FSI आहे तो मिळतो. पण C1 असल्याशिवाय रिडेव्हलपमेंट करता येत नाही असं DCR मध्ये कुठेही लिहिलेलं नाही. त्यामुळे C1 डिक्लेअर करायलाच पाहिजे असं कोण सांगत असेल तर त्याला चपलान मारा. Sir, actually I was playing a devil's advocate. So